आपला विषय चालू करायच्या आधी काल आज काय कोणाच ठेवत आहे ते लहर अशी आहे. 5-6 माणसं भेटली, ज्ञानेश्वरी ऐकतो, ज्ञानेश्वरीची पारायण करतो, अजून काही पाऊल पुढे पडत नाही. म्हणजे का बुवा, कारण काय, तुमचं कारण काय आहे? तर म्हणजे नाही बुवा, ते काही आत शिरत नाही. मी आपल्याला काय सांगतोय सारखं, तुम्हाला हसायला येईल. तुमचा झाडू आला, तुमची नोकरी मोलकरीण, तुमच्या ऑफिसातले साहेब, चपराशी, तुमच्या जीवनात जितके शिरले आहेत तितके काही ज्ञानेश्वर महाराज शिरत नाही. बरं तारीफ काय, काय बारीला जात, माऊली माऊली म्हणून नाचा, अमकं करा तमकं करा, पुढे काय, याचं कारण काय? ज्ञानेश्वर महाराज तर निवृत्तीचेच आहे, त्यांचं काय बोलता, का मला साधत नाही? याचं कारण पहिलं मी ध्येय विसरतो. काय आहे बघा, थोडक्यात मी जेव्हा आपल्याला सुरुवात केली, ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सारांश सांगतात तेव्हा की जिथे काय सांगते, मनाला उन्मन कर असं सांगतात. अरविंदांच्या भाषेमध्ये गो फ्रॉम द माइंड टू द सुपर माइंड. झेन भाषेमध्ये फ्रॉम द माइंड टू द नो माइंड. पण हे सगळे इंग्रजी असू दे. वेदांत काय सांगतो, मनाचं उन्मन झालं पाहिजे. हे ध्यानात ठेवा. आपण काय जिथे काय गोड बनवायलंय की आजचं जे माझं मन आहे ते मन रूपांतरित झालं पाहिजे. एक उदाहरण घ्या. दुसरं अध्याय ज्ञानेश्वर महाराज सांगितलं ना की बघ, सांख्य योग सहित कर्मयोग सांगितला. अरे सांख्य म्हणजे काय? मग सुखदुःखे समे कृत्वा, सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युद्धस्व. युद्धाला तयार हो. कसा गेम आहे, खेळ आहे. हार झाली तरी हरकत नाही, जीत झाली तरी हरकत नाही. यश आलं, अपयश आलं, सुख आलं, दुःख आलं, येऊ दे. हा व्यवहार द्वंद्वाचाच आहे, त्याला महत्व देऊ नको. स्तुती झाली, निंदा झाली, हे सांगितलं ना, ते मी किती शिकलो आहे. आपली 9 अध्याय गीता झाली, आपण किती शिकलो त्यापैकी? आपण नाही शिकलो. याचं कारण माझ्या जीवनात खऱ्या अर्थानं ते शिरलेले नाही. ते शिरणं म्हणजे त्यांच्यासारखं होणं. त्यांचं मन आहे ते माझं मन होणं, ते मनच उन्मन आहे. त्यांना मन होतं उघडच आहे ना? नाही, त्यांना आपलंही मन होतं, तेही मन होतं. असं आहे बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिला. वेश्या भोगी कवडावेश. नव्या अध्यायाचे ते बघा. क्षीणे पुण्य मत्यलोकम विशंती. त्या माणूस पुण्य करतो आणि याला जातो स्वर्गामध्ये. तिथे भोग भोगल्यानंतर पुण्य संपतं, तिथून गचांडी मिळतं, पुन्हा खाली येतो. बरं, तेव्हा त्याला दृष्टांत देताना असं दिलाय, वेश्या भोगी कवडा वेचे. कवडा म्हणजे पैसा, कवडी. मग दारही न चेपूत येते. दाराला हात लावता येत नाही, तिच्या लाथ मारून बाहेर काढील, पैसा देता आत ये. एक तिकडचे मराठवाडीतले प्रोफेसर निघाले, अतिविद्वान. ते काय म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजांनी 18 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ही खोटी गोष्ट आहे. शक्यच नाही म्हणाले, कारण आपल्यावरून ओळखणार ते नाही का. ते म्हणाले हा मनुष्य 7 वर्षाचा असला पाहिजे. सांगण्याची चूक आहे. आपलं मन होतं, ते जग पाहत होते ना, ते मन जरी असलं तरी खरं मन वरचं मन होतं. उन्मन ज्याला म्हणतात, वेदांत जरा उन्मन. उत् म्हणजे वर, उत्पत्ती. तेव्हा उन्मन म्हणजे या मनाच्या पलीकडचे मन. अरविंदाने मला छान वाटला.
सुप्रा कॉन्शियसनेस असं आहे की खालचे जे प्राणी आहेत त्यांना नुसतं सबकॉन्शियस आहे. माणसाला दोन्ही आहे, अंतर्मन आणि बाहेरचे मन, कॉन्शियसनेस सबकॉन्शियसनेस, हे जाणीवेचे पदर आहेत आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते सुप्रा कॉन्शियसनेस. त्यांना सत्पुरुषाला ते असतं आणि त्याला तेच आत्मबुद्धी असं म्हणतात. बरं, हे सगळं काय सांगतो मी आपल्याला? अरे काय अडचण मला सांगा इथे. मी आपलं उदाहरण घेतो. तुमचे गुरु किंवा तुमची देवता किंवा तुमचे महाराज का तुमच्या अंतरात येत नाही? तर माझं मन ते ग्रहण करू शकत नाही आणि ते व्हायला नुसतं श्रवण करून चालणार नाही, आचरणात यायला पाहिजे. आमची तऱ्हा कशी आहे याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. रशियामध्ये गेल्या शतकामध्ये 2-3 फार मोठे लेखक होऊन गेले. एक टॉल्स्टॉय, तुम्हाला माहितीच आहे. टॉल्स्टॉयची तारीख अशी आहे, त्याचा एक प्रसिद्ध कादंबरी आहे त्याची, वॉर अँड पीस. त्याचे 3 व्हॉल्यूम आहेत. अरे काय एवढं लिहिलंय बा. त्यामध्ये सगळ्याचे 150 पात्र आहेत. एका नाट्यामध्ये 5, 10, 2, 4 पात्र असतात. एक पात्री नाटक असते त्याच्यामध्ये. अरे मी सांगतो ना आपल्याला, जगामध्ये दुसरा एकच पुरुष असा होऊन गेला, टॉल्स्टॉय आणि व्यास. एकीकडे दुर्योधन, दुसरीकडे कर्ण, जयद्रथ, श्रीकृष्ण, अर्जुन, धृतराष्ट्र, भीष्माचार्य, द्रौपदी, सुभद्रा. कोण नाही मला सांगा. काय कॅरेक्टर. एक कर्णाचे सहज गंमत सांगतो. जोपर्यंत कर्ण जिवंत होता आणि कर्णाच्या हातामध्ये सेनापती पद होतं, तोपर्यंत दुर्योधनाला खात्री होती की मी जिंकणार. आणि त्याचं चार जेव्हा गेलं, संपलं. यशाची आशा गेली. काय असेल पात्र मला सांगा. आणि कुंती जेव्हा गेली की तू माझा मुलगा आहे, तू पांडवांच्याकडे ये, तुला आधिपत्य देईल, म्हणजे धर्मराजाच्या वर. तू नाही म्हणाला. ज्याचं अन्न मी खाल्लं आहे त्याला नाही सोडणार. काय बघा. आणि तुम्हाला माहिती असेल, तो मृत्यूशय्येवर पडला असताना एक दान मागायला आला, तर काही नाही जवळ ते सोन्याचं दात बसवलेलं तो काढून गेला. घेऊन जा म्हणा. असला म्हणजे काय कॅरेक्टर रंगवलेली आहे मला सांगा. एवढा हा गुणवान मनुष्य कसा वाया गेला, एका दिवसामुळे वाया गेला. कसा असेल. म्हणून जेव्हा तो याला म्हणाला अर्जुनाला, अरे धर्म धर्म काही आहे का नाही, माझ्या हातात शस्त्र नाही, मी रथाचं चाक वर काढतोय आणि तू मला बाण मारतोय, अरे हा काय धर्म आहे? कोठे धर्मस्पदा गता. कृष्णाचं उत्तर आहे त्याला, अरे जेव्हा पांचाळीला तुम्ही सभेत आणली आणि तिचं वस्त्रायन करून राहिला, कोठे धर्मस्पदा गता. तुझा धर्म कुठे गेला? तेव्हा राधाच होता, गेला होता कुठे तुझा धर्म. असे 2-4 उदाहरणं देऊन मान खाली घातली, गप्प बसला. काय काय तसं हा टॉल्स्टॉय. आणि दुसरा दोस्तोव्स्की असा, हा एक विचित्र माणूस होता. हा होता काही काय तुरुंगामध्ये, अतिशय बुद्धिमान, परंतु शिझोफ्रेनिक होता. कधी उत्तम कधी अधम. काही माणसं असे असतात बघा, चांगली चांगली म्हणजे काय, पण ती वेदाची जवळ आली किंवा काही नाही, त्याला शिझोफ्रेनिक. बांबू पिचलेला असतो ना, तशी यांची पर्सनॅलिटी असते. तेव्हा त्याने त्याचे ग्रंथ विचार आहेत. एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी म्हणजे ब्रदर्स कार्माझॉव. कार्माझॉव हे बंधू यांचं वर्णन आहे. दुसरं असेल द क्राईम अँड पनिशमेंट. तिसरं इडियट म्हणून आहे. फार मोठे ग्रंथ आहे. सांगायचं हे तुम्हाला फार मिळालं. त्याने कथा लिहिली. आमचं ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल काय होतं याचं वर्णन त्यात आहे. काय झालं तर आता हा गेल्या शतकात होता, म्हणजे हे शतक संपत आलं. या शतकात
तेव्हा जीसस क्राइस्टला असं वाटलं, कारण जीसस क्राइस्ट मेला असं ते समजत नाही. त्याच एक हे आहे, टॉल्स्टॉयची एक कथा आहे, त्याचं नाही काय, रिसरेक्शन. जीसस जेव्हा तो परत आला ना, त्याला रिसरेक्शन, त्याची कादंबरीच यायची थोडाची टॉल्स्टॉय. तेव्हा तो मेला नाही, त्याच्या मनात एकदा आलं असं स्वर्गात, तेव्हा 2000 वर्ष व्हायला आली, जगात ख्रिश्चनची चालली आहे तरी कशी, तो यावं म्हणाले. बरं का, कल्पना किती सुंदर आहे बघा दोस्तोस्ती. तेव्हा तो आला एका मोठ्या शहरामध्ये, म्हणजे जगप्रसिद्ध पादरी, तर त्याचा जीससचा भक्त म्हणून हा पुष्कळ ख्रिश्चन लोक. तेव्हा तो आला, रविवारीच आला आपल्यासारखा, बरं का आला, आणि खूप गर्दी चर्च मध्ये. सगळे ते गाणी बिणी म्हणत होते, प्रार्थना म्हणत, गुरुवे टेकून प्रार्थना चालली होती, सगळं चाललं होतं. आई थोडक्यात सांगतो हा, याने डोकावून पाहिलं, आणि काय माझा प्रभाव आहे, काय लोक भक्त आहेत, माझ्या नावाने इतका जयजयकार चालला, वा काय म्हणाले, एकदा भेटून तरी घ्यावं त्यांना म्हणाला. आज काही जागा नव्हती, म्हणजे मी काय केलं, बाहेरच चर्चच्या कंपाऊंड मध्ये एक मोठं झाड होतं, तिथे उभा राहिला. ख्राइस्ट असतो. तेव्हा त्याची चित्र वगैरे पाहिलेली, तेव्हा बाहेर स्त्री पुरुष जेव्हा येऊ लागले, हा कोण आहे ग्रस्त, हा कोण आहे म्हणून एक 5,000 लोक त्याच्या भोवती जमा झाले. लोकांचं कसं आहे, आमच्या सायकॉलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये डिस्क्रिप्शन ऑफ द क्राऊड म्हणून असते, बरं का. मॉब म्हणजे वर्णन, जनतेचं वर्णन. ते मी एक पाहिलेलं सांगतो तुम्हाला. मी कॉलेजमध्ये होतो, फार जुनी गोष्ट आहे, 1936 सालची, नाही त्याच्या आधी 33-34 सालची. तर मी फिरायला गेलो, म्हणजे मग तिथे चौपाटीवर जायचा. चौपाटी सध्या काय माहिती नाही. तेव्हा तिथे एक 5-50 माणसं उभी होती एका माणसाच्या भोवती. काय आहे, कोणी म्हणाले क्या है क्या है क्या है, बरे का. कोणाला 2-4 लोकांना क्या आहे भाई, हमको नाही मालूम म्हणाला. तर काय होतं, मध्ये एक ग्रस्त होता, तो कमरेवर हात ठेवून संध्याकाळी 5 वाजता आकाशाकडे पाहत होता. त्याला कोणीच विचारलं नाही तू काय पाहतोस, पण कोणी क्या देखता है क्या देखता है. आणि 5-10 मिनिटं झाल्यावर तो खाली पाणी चालता झाला. सगळे वेगळ्या काय पाहिलं त्याने, काय त्याला मॉब सायकॉलॉजी म्हणतात, बरं का. तेव्हा एक 5-10 लोक सगळे जमा झाले. अरे कोण आहे हा, गाडी बिडी, त्याचं ते आविर्भाव सगळा, हाताला जखमा, बरोबर सगळं, बरं का. तेव्हा एकाने विचारलं, काय गुरु, काय काय सोंगाय म्हणाला, बरं का जीससला. मला साडी, मी स्वतः आलोय, मला सोंग म्हणतोय, त्याने उपरचे खूप बनी, असं तो म्हणाला. त्याला सगळे लोक आले, डोकावून पाहू लागले, पुष्कळशी गेले, काही लोक थांबले. तिथे ते पादरी सगळे आठवून आला. त्याने पाहिलं की अरे साला हा बरोबर आहे, जीसस आहे, बरं का. तर त्याने काय केलं, त्या लोकांना आधी हाकलून गेलं. हे कोणाच्या नावे लागलं, चला म्हणाला, काय करताय तू गरज, चर्चमध्ये गडबड करू नका, निघून जा. गेला, सगळे गेल्यानंतर एकटा राहिला. त्यांनी हळूच जाऊन जवळ सांगितलं, मी तुला ओळखलंय, पण तू आज आलाच कसा इथे, बरं का. तर तो म्हणाला, उद्या सगळं पाहावं म्हणून आला, सांभाळावं म्हणाला, तुला दुःख भोगावं लागेल, ते दुःख पुरवलं, पण आज तुला कोण ओळखणार नाही, तुला मारतील बिलतील म्हणला. हा मारतील बिलतील म्हणजे काय म्हणला, अरे असंच आहे म्हणला की आम्ही क्रॉस गळ्यात घालतो तुझ्या नावाने, पण तू जर आलास तर त्या क्रॉसवर पुन्हा तुला जावं लागेल अशी परिस्थिती आहे, तुला कोणी जवळ करणार नाही. तसं किती हुशार आहे दोस्तोस्ती बघा. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. मला एक जे ग्रस्त होते, MSc PhD झालेले, त्यांनी हे विचारलं त्या विचारणाऱ्यापैकी. तर म्हणलं समजा ज्ञानेश्वर महाराजांचं कुटुंब आज आलं, तुम्ही ओळखलं, आणि 4 भावंड म्हणाले 2 दिवस राहू का तुमच्याकडे, तर म्हणलं आमच्याकडे जागा कुठे आहे म्हणले. अरे मग ज्ञानेश्वरी काय,
हा बरं का. म्हणजे 2 दिवस पाहुणा सुद्धा राहायला दिले नाही. तो काय म्हणाला ऐकण्यासारखं आहे. नाही हो म्हणलं, हरकत नव्हती राहायला. अजून शेजारी पाजारी काय म्हणतील, कोण पोरं आणून ठेवले घरात म्हणून. हे होय बघा. म्हणजे काय ज्ञानेश्वरी बद्दल ज्ञानेश्वर म्हणायचं सांगण्याचा हेतू काय, आपली दृष्टी तिकडे वळत नाही खऱ्या अर्थात. हे त्यातलं मर्म आहे की मला त्यांचं म्हणणं पटतं. म्हणजे किती कसलं पटतं, मला खरं वाटत नाही ते. आणि ते जोपर्यंत खरं वाटत नाही तोपर्यंत आतमध्ये ते शिरणार नाही. मी विषय म्हणा माऊली माऊली करून पारा डोकं ठेवायला. माऊली जर घरात येते म्हणाली तर अरे बा सध्या की नाही शक्य बा, फार हे आहे, रेसिंग आहे आणि सगळं अडचणीचा मामला आहे, काय नाही जमायचं. आणि त्यांचं राहणं ते मी पाहिलं कसं आहे ते, नाही का. माझ्या म्हणण्याचे हेतू काय, आपल्याला आपण हे केलं पाहिजे त्याशिवाय ना. कारण पुढचा जो आता विषय आहे तो सगळा विश्वाला लागू नाही म्हणून 2 अध्याय अशी निराळे झाले. व्यक्तिगत तत्वज्ञान जे आहे ते 8 अध्यायात, 9व्या अध्यायात त्याचा सारांश सांगितला. आता पुढचं जे आहे ते सगळं विश्वाला धरून असल्यामुळे ती दृष्टी येण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचं मन आपल्याला पाहिजे. त्याकरता त्यांचं स्थान आपल्या हृदयात आलं पाहिजे. हा माझ्या सांगण्यासाठी सहज आठवली म्हणून आणखी एक गोष्ट सांगतो. जीजसची ती ऑस्कर वाईल्डने लिहिलेली आहे. हा एक म्हणजे विचित्र माणूस, अतिशय बुद्धिमान माणूस होऊन गेला. युरोपमध्ये ब्रिटनमध्ये इंग्लिश होता. त्याचं कादंबऱ्या आहेत, त्याच्या शॉर्ट स्टोरीज आहेत, त्याचं नाटकं आहेत. मोठा मनुष्य शंकरची व्यसनी होता, मोठा मनुष्य. तेव्हा लेखक म्हणून मोठा बरं. त्याने एक गोष्ट लिहिली आहे, हे जे मोठे मोठे संत होऊन गेले हे आले आणि जे पाहिलं तर पश्चातापानं पळून जातील म्हणाला. बरं का. तर म्हणलं काय झालं, जीससच्या वेळेला एक महारोगी होता, लेप्रेसी महारोगी झालेला, पडलेला असायचा. काय करावं, लोक पैसे टाकायचे, येऊन जायचे. तेव्हा जीसस चालला असताना नमस्कार केला, अरे माझी अशी परिस्थिती आहे, मला तू बरं कर बरं का. म्हणून त्यांनी त्याला बरा केला. त्याचा महारोग गेला. एक दुसरा एक मनुष्य अतिशय दुःखी होता. कोणी नातेवाईक नाही, काही नाही, कोणी विचारणार नाही, दारिद्र्य, भीक मागून जगायचं. तो शरण आला, काय करू रे म्हणाला. त्याला त्यांनी नीट केला, पैसे दिले, चांगला झाला. तिसरी एक वेश्या होती, मेरी मॅगडेलिन नावाची. तिला कळलं की हा अत्यंत पापमुक्त करतो म्हणून तो रस्त्याने चालला असताना त्याच्या अंगावर ते जे उपरणं होतं त्याला टोगा म्हणत रोमन लोक ते वापरीत असत. तर त्याच्या याला स्पर्श केला तिने, कारण पापी बाई ती. तर एकदम हा मागे पाहिला आणि म्हणाला, हू हॅज टच मी, पॉवर हॅज गॉन आउट ऑफ मी. माझ्यातली शक्ती गेली. म्हणलं कोण मला स्पर्श करतोय. तर ती होती. तेव्हा ती रडायला लागली, म्हणजे मी अशी अशी आहे. तर तिने सुवासिक तेल चंद्रांच्या पायावर घातलं, ती चांगली झाली. हा आला, कसं काय चाललंय पाहावं म्हणून. तो जो होता ज्याला तिने बरा केला तो एका बाईच्या मागे लागला. त्याने याला ओळखला. अरे म्हणले, क्राईस्ट तू इकडे कुठे, तुला पाहायला आलो, हे काय करतोयस, तू मला बरं केलास, आता मी दुसऱ्या जगात काय करू. ते बाईच्या मागे लागलोय म्हणाला. गोष्ट थांबवतो, काही विषय नव्हे तो आपला. तर शेवटी ज्या ठिकाणी तो मनुष्य दुःखी होता, रोगी होता, त्याला बरा केला, तो दिवे वेळ लावलेले दारून मेहनत चाललाय. म्हणजे सध्या हॉटेलमध्ये जे खाना देतात ना, तो प्रकार होतो. मला माहिती नाही, ऐकून सांगतोय आपलं तुम्हाला. हो, की सेलिब्रेट दी बर्थडे, वाढदिवस कसा करायचा तर असा, म्हणजे घरी 4 आण्यात जर काही खाता आलं तर तिथे 4 रुपये द्यायचे आणि खायचे, असं त्यातला बांगडा आहे. बरं काय, म्हणजे आमच्या तिकडे मोगल्यामध्ये चांगली सफाचट हजामत होऊन जायची. सफाचटचं काम असायला सांगण्याचं हेतू काय आपल्याला. तेव्हा जीसस काय म्हणाला,
त्या जगाच्या नादी लागलं चुकलं म्हणाला, बाबा मी जर नसतो आलो तर बऱ्यापैकी आहे ते नाही. आजच्या आपली गोष्ट आठवली सांगण्यात हेतू काय आपल्याला, की मग ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून आता काय शिकायचं आहे. 9व्या अध्यायात काय सांगितलं, तर त्यांनी वाङ्मयाची स्तुती केलेली. वाङ्मयाची स्तुती काय केली, तर माणसाचं जर वैशिष्ट्य असेल तर वाङ्मय हे त्याचं वैशिष्ट्य. भाषा वर नाही, खाली नाही, मध्ये भाषा आहे. यतो वाचो निवर्तन्ते असं उपनिषद सांगतात. तुम्ही भगवंताचं ज्ञान करून घ्यायला गेल्यानंतर पहिलं असेल तर वाणी बंद होते. म्हणून मौनाला अतिशय महत्व आहे. मौनच इतकं बोलकं असतं की बोलायची सोय. म्हणून वाङ्मयाची जी मर्यादा आहे ती मध्ये आहे, खाली नाही, वर नाही. प्राण्यांची भाषा आहे ती भाषा नाही, आवाज आहेत नसतो. एका जर्मनी मानसा प्राण्यांच्या मानसशास्त्रज्ञाने संशोधन केलं आणि आफ्रिकेतल्या जंगलामध्ये चिंपॅन्झी, ओरँगुटॅंग आणि गोरिला हे 3 जे मानव सदृश माकडं आहेत त्याला एप्स असं म्हणतात. एप्स 30 आवाज आहेत त्यांचे, याच्या पलीकडे आवाज नाही. भय आलं की एक प्रकारचा आवाज. अरे मांजरे चाले काय तुम्ही पाहता, मुलांना बोलवायचं म्हणजे काय, त्या मांजरीने मासा आणू दे की मुलांना बोलावते, तो आवाज निघाला. दूध प्यायचं असलं त्यांचा आवाज निघाला. धोका असलं त्या पोराला बोलावण्याचा आवाज निघाला. भाषा नाही, आवाज प्राण्यांचं. तस त्याच्या वर माणसाच्या वर गेल्यानंतर अतिमानव झाला, त्याला उन्मन आलं पुन्हा, कारण भाषाच नाही. म्हणजे उपनिषद सांगतात ना, याचो वाचो निवर्तन्ते, वाणी धक्का खाऊन मागे येतं. अप्राप्य मनसा असं, मनाला अप्राप्य आहे म्हणून ते मागे येतं. तिथे वाणी नाही. मग वाणी माणसामध्ये आणि संत माणसामध्ये असल्यामुळे त्यांना भगवंताच्या निशब्दाचं वर्णन करताना वाणी वापरावी लागते. बर, ती वापरताना चातुर्य काय आहे, तर 2 प्रकारचं आहे. एक प्रत्यक्ष पाहिलेलं सांगणं, ते सांगता येत नाही. काय म्हणेल माणूस, बरं का, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम. भगवंताचं दर्शन झालं तर काय आहा हा काय हा हा म्हणतो म्हणून काय सांगताच येत नाही. बर, आश्चर्यवत वदती तथैव चान्या, जिथे सांगते तो इतकं सांगेल की सांगून संपणार नाही. किती सांगेल, शेवटी सांगता येत नाही म्हणावं लागेल. आणि तिसरं मौनच आहे. बरं, मग आश्चर्यवत चैनमान्य शृणोती, ऐकत राहते नुसतं. मग ते जे सांगायचं ते कशा पद्धतीने सांगावे, 2 पद्धतीने सांगायचं. एक अत्यंत तर्कशुद्ध रीतीने सांगायचं. जे तत्वज्ञानी ज्ञानी पुरुष झाले, तत्वज्ञानी आणि ज्ञानी, नुसता तत्वज्ञानी, फिलॉसॉफर अँड फिलॉसॉफर मिस्टिक, आधी रांगडे मिस्टिक, संत आणि पुन्हा फिलॉसॉफर. काय ज्ञान होतं त्या पुरुषाचं, तत्वज्ञानाचं. शंकराचार्य हा विद्या त्या पुरुषाची हे विलक्षण. आणि अनुभव काय नाही. एक जर्मन लेखक होऊन गेला, बॅरन फॉन ज्युरियल म्हणून. बॅरन म्हणजे सरदार होता, तो जर्मन माणूस इंग्लंडमध्ये येऊन राहिला. इंग्लिशमध्ये ग्रंथ लिहिले त्यांनी परमार्थावर. इटर्नल लाईफ हा त्याचा मुख्य ग्रंथ आहे. त्यात त्यांनी असं विधान केलंय की अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्यात परस्पर विरोध आहे, विद्वत्ता आणि अध्यात्म. त्यावर रानड्याने टीका केली, मला फार आवडली. अरे, भारतीय मनुष्य एवढ्या जगप्रसिद्ध माणसाला फेकून देतो जणू काय. ते म्हणाले की बॅरन वॉन ह्युजेस हे असं म्हणतो, इंग्लिश सांगतो आपलं, असं म्हणतो की विद्वत्ता आणि आत्मज्ञान एके ठिकाणी राहू शकत नाही.
पण त्यांचं म्हणणं आलं, बट वी फील दॅट द बॅरन इज रॉंग. एवढं विधान आहे बघा. जगाला असं सांगायचं, अरे हा चूक आहे, कारण वी सी द स्प्लेंडेड एक्झाम्पल्स ऑफ ज्ञानेश्वर, प्लॉटिनस, सेंट ऑगस्टाईन, टॉल्स्टॉय, हे दोन्ही आहे, विद्वत्ता आहे आणि नाथ काय विद्वान होते. तेव्हा सांगण्यात हेतू काय आपल्याला, तर विद्वत्ता आणि तत्वज्ञान हे ज्यांच्या ठिकाणी असतं ते तर्क कठोर असतात. शंकराचार्यांचं म्हणजे काय, तर्काशिवाय हलायचंच नाही. पण दुसरे काही लोक असतात ते काय म्हणतात, परमात्म स्वरूप हे अत्यंत सुंदर आहे, सत्य, ट्रूथ इज ब्युटी अँड ब्युटी इज ट्रूथ. कीट्स आहे ना, जॉन कीट्स मोठा कवी, सत्य हे सुंदर असलं पाहिजे आणि सुंदर हे सत्य असलं पाहिजे. एक गंमत सांगू का आपल्याला, तुम्ही म्हणाल आज काय डोक्यात शिरलंय तुमच्या. आता ज्ञानेश्वर महाराजांना माझं पदार्थ काय आहे हो, ऐकून ठेवा हो, काय आहे हे गूढ सगळं. असं आहे की हे गूढ गूढ जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा त्या गूढतेमध्ये एक रहस्य असतं. किती जरी शोधलं तरी अजून नाही पुरतं कळलं, अजून नाही पुरतं कळलं, अजून नाही, हे सारखं राहतं ना. आणि मग तो नाच सोडून देतो. जर सगळं गूढ कळलं ना, तर माणूस सत्यापासून फिरेल मागे. माणसाच्या बुद्धीला सहन होत नाही पूर्ण सत्य. याला एक ब्रॅडले नावाचा अतिशय विद्वान आणि तत्वज्ञानी होऊन गेला, शंकराचार्यांच्या सारखा, बरं का, रिगलेट झाला. केम्ब्रिज मध्ये होता, डेमॉन्स्ट्रेट म्हणून राहिला. तो काय प्रोफेसर व्हायचा लायक. म्हणजे गमत अशी त्याची विद्वत्ता सांगतो. तो जेव्हा ट्रायपॉसला बसला, एम ए फिलॉसॉफी ट्रायपॉसला बसला, रांगलेला असतो, तेव्हा 3 तासाचा पेपर, 10 प्रश्नापैकी 5 प्रश्न लिहायचे. तर त्याने एक प्रश्न 3 तास लिहिला. आणि तो याला काय म्हणला, तिथल्या याला सुपरवायझरला, की मला अजून लिहायचं या प्रश्नावर, मला 1 तास द्या. तुम्हाला पुरे बाबा 3 तास एका प्रश्नावर देऊन पुन्हा, अशी विद्वत्ता. विद्वत्ता म्हणजे जबरदस्त. मी काय दाखवतोय, संत झाला जरी तरी त्याची दृष्टी निराळी असते, आणि विद्वान तत्वज्ञानी झाला त्याची दृष्टी आहे. त्याचं एक वाक्य फार सुंदर आहे की म्हणलं, देर इज समथिंग इन ट्रूथ अँड इन नेकेड ट्रूथ दॅट ह्युमन माइंड रिव्होल्ट्स फ्रॉम इट. नागडं उडं नागडं सत्य पाहायला माणसाला झगत नाही, कारण त्या नागवेपणातच काहीतरी भयानक असतो. जो संत असतो त्याला त्या सत्यामध्ये सौंदर्य दिसतं, आणि तो सत्याबद्दल बोलू लागला की सौंदर्याशिवाय बोलू शकत नाही. आणि ते ज्ञानेश्वरीच आहे, सौंदर्य आहे. ट्रूथ इज ब्युटी. तेव्हा सत्य हे अत्यंत सुंदर आहे. ते व्यक्त करताना भाषाच वापरावी लागते, ती भाषा सुद्धा अति सुंदर असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आता पुढे भगवंताचं वर्णन करायच्या आधी आपल्या भाषेमध्ये सौंदर्य का आलं, कसं आलं याचं वर्णन आहे. अर्धा तास झाला मला कल्पना आहे, पण हे वर्णन मध्ये का आलं. 9व्या अध्याय संपल्यानंतर विभूती योग आहे, सरळ विभूती सांगायला सुरुवात का केली नाही, तर रसमयता काय असते, भाषेचं सौंदर्य काय असतं हे वर्णन केलेलं आहे. आता एक उदाहरण सांगतो. आता आपण पृथ्वीवर येऊन खाली आपण काय आहे, भगवंताचं वर्णन हे कसलं आहे, सच्चिदानंदाचं वर्णन, अनंताचं वर्णन आहे. आपण पाहतो ना,